सकाळीच ना अंघोळ करून छान असं तयार व्हायला घेतलं, कारण की या वेळेला तयारी केली तर दिवसभर फ्रेश वाटते, नाहीतर तो अवतार जो आहे तो तसाचा तसाच राहतो. त्यानंतर आलेली होती किचनमध्ये. रात्रीच प्लॅन करून ठेवलेली भाजी होती की उद्या सकाळी मिक्स व्हेज बनवायची, त्यामुळे ना खरंच खूप सोपी जाते. तसंही मी आठवड्यातून जेव्हा आठवडी बाजार येते त्याच वेळेसला जे तोडायचं असते, मोडायचं असते ते सगळं व्यवस्थित करून ठेवते. त्यामुळे कुठलाच गोंधळ होत नाही सकाळच्या वेळी. तर मिक्स व्हेजची मी एकीकडे तयारी केली आणि तोपर्यंत मुलांचा ब्रश वगैरे झाला होता. त्यांना दूध वगैरे दिलं आणि ना छान अशी मस्त भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. एकीकडे पाणीही गरम होत आहे आणि सकाळची गडबड ही अशीच असते. साइड बाय साइड सगळे कामं जे आहे ना, ते आपल्याला करूनच घ्यावे लागते. नाहीतर मग थांबतो, हे होऊ दे, ते होऊ दे असं जर केलं, तर खूप वेळ होतो आणि तसंही म्हटलं ना, तर मला ना सगळं मॅनेज करावे लागते. कारण की हे असले तर हे नेऊन देतात आणि नसले तर सगळी ड्युटी माझ्या मागे. आता हे सगळं मुलांचं आटोपलं, त्यांनी नेऊन दिलं. तोपर्यंत मस्त चहा घेतला आणि त्यानंतरनं यांनी दुपारी हे तांदूळ आणलेले होते. आम्ही धान्य जे आहे ते एकत्र साठवून ठेवतो वर्षभरासाठी. तर म्हटलं चला आता त्याचा मस्त असा मसाले भात आणि तिथूनच न येताना हा कढीपत्ता आणलेला होता. तर मसाले भातसोबत कढी मस्त कॉम्बिनेशन जे आहे ते करून घेतलं आणि आता ना मी निघालेली होती मार्केटमध्ये जायसाठी. इतकी धावत कारण की मुलांचा अभ्यास वगैरे सगळं आटपून घेतलेलं होतं. कारण की तिकडून यायला उशीर झाला की डायरेक्ट जेवायचं आणि नंतर झोपून जायचं. कारण की उद्या सकाळी मुलांची स्कूलही असते आणि मुलांना जर नाही नेलं ना, तर ते थोडंसं लहानसं तोंड करून राहतात. म्हटलं चला आपण असं कुठं फिरायला जात नाही, त्यानिमित्ताने का होईना मुलांना थोडंसं जे आहे ते आपल्यासोबत घेऊन जाऊ. कारण की 1 ते 2 महिने झाले आम्ही ना दिवाळीच्या आधीपासून दोघंच जातो आणि दोघंच येऊन जातो. कारण की मुलांचा ना खूप बाजार असतो. तिथं नेलं की त्यांचं खेळणे जास्त घेणं होते आणि बाकीचं जे काही आहे आणायचं ते राहूनच जाते. त्यानंतर त्या मार्टसमोरच छान असं पाणीपुरी होती. तर म्हटलं चला आता खाऊन घेऊ आणि नंतर घरी येऊन ना मसाले भात कढी होताच